वैभव परब आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। वैभव, तू कुठे आहेस आणि सध्याचं चित्र काय आहे? नानादा, सध्या मी आहे भायखळ्याच्या एका बिल्डिंगच्या टेरेसवर आणि त्या टेरेसवरनं मी तुला हा जो टॉप व्ह्यू देतोय। जवळपास हे मोर्चेकरी आहेत ते जवळपास आझाद मैदानपर्यंत पोहोचलेले आहेत, परंतु अजूनही गर्दी आपल्याला मोठ्या प्रमाणात इकडे पाहायला मिळते आहे। ही गर्दी आहे ती अजून दूरपर्यंत पसरलेली पाहायला मिळते आणि हा मोर्चा आहे तो आझाद मैदानपर्यंत पोहोचलेला आहे। त्यामुळे या गर्दीची संख्या आता सांगणं कठीण आहे, परंतु आता एक अपडेट असा आहे की ब्रिजवर गर्दी झाल्यामुळे काही मोर्चेकऱ्यांना ब्रिजच्या खालून जाण्याचा मार्ग मोकळा करण्यात आलेला आहे। म्हणजेच की जेवढी गर्दी आहे ती ब्रिजवर आहे भायखळ्याच्या, आणि तितकीच गर्दी आता ब्रिज खालूनही जाताना पाहायला मिळते। कारण का लाखोच्या संख्येने आहेत ते मोर्चेकरी आहेत ते मुंबईत दाखल झालेले आहेत। जिल्ह्यातले मराठा बांधव असतील, भगिनी असतील, हे सर्वजण आझाद मैदानात दाखल होत आहेत हळूहळू। परंतु ही गर्दी आहे, हा टॉप व्ह्यू आहे, सर्वच मोर्चेकरी आहेत ते हातात झेंडे भगव्या टोप्या घालून आपल्याला पाहायला मिळतात। आणि त्याचबरोबर ही गर्दी आहे, मी तुला ज्ञानदा आझाद मैदानकडे जाणारा हा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरची ही दृश्य तुला दाखवतोय। यावरनं लक्षात येईल की मराठा मोर्चाची लाखोंच्या संख्येने जी उपस्थिती आहे ती आपल्याला ह्यावरनं पाहायला मिळते आहे। त्याचबरोबर काही मोर्चेकरी आहेत ते ब्रिजच्या खालून जाताना पाहायला मिळते। पोलिसांचा बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो आहे। ग्लोरिया चर्च जे भायखळ्याचं प्रसिद्ध असं चर्च आहे आणि त्या चर्चच्या मार्गावरनं संपूर्ण मोर्चेकरी आहेत ते आपल्याला जाताना मिळतात। मोर्चेकरी आहेत ते दोन मार्गाने आता आपल्याला पाहायला मिळतात। एक ब्रिजवरनं जातात भायखळ्याच्या आणि तितक्याच संख्येने आहेत ते ज्ञानदा ब्रिजच्या खालून देखील मोर्चेकरी जाताना पाहायला मिळतात। आणि या मोर्चामध्ये बंधू भगिनींसह तरुण देखील मोठ्या संख्येने इकडे उपस्थित आहेत। ज्ञानदा, वैभव, निश्चितपणे हे दृश्य पाहता आणि ही गर्दी पाहता आतापर्यंतचे सर्व विक्रम मराठा मोर्चाचे जमलेले गर्दीचे हे मोडीत निघतील हे तर निश्चित आहे। वैभव, ताजे अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।